जय जय रघुवीर समर्थ श्रीमता दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 6 बुद्धिवाद निरूपण नाम श्रीराम समर्थ परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी काजे विवर विरोचकी पडोची नेदी जो जो संदेह वाटे जना तो कदापि करीना आदि अंत अनुमाना आणून सोडी श्रीराम समर्थ श्री समर्थाने सुरुवातीलाच म्हटलेला आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध श्रीमताचा आहे सद्गुरूंच्या मताचा आहे श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम आणि समास 6 दिलेला आहे बुद्धिवाद निरूपण नाम श्रीराम समर्थ 6व्या समासाचं विवरण आज आपल्याला समर्थ देत आहेत आणि समर्थ सुरुवातीलाच म्हणत आहेत परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी काजे विवरो चुकी पडोची नेदी म्हणजे जीवन समर्थ म्हणतात आहे आपलं जीवन धन्य करण्यासाठी संतांच्या वचनाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही कारण हे साधकांच्या लक्षात येतं हे आपल्या लक्षात येत नाही जीवन जगत असताना उत्तमाचं आयुष्य आपण जगावं आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं जे आयुष्य आहे ते कसं जगावं हे आपल्या हातात आहे मग ते जीवन जगत असताना आपण उत्तमाचं आयुष्य जगलं पाहिजे आणि त्यासाठी संतांच्या वचनाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही कारण समर्थ म्हणतात आहे की हे म्हणून समाजामध्ये आध्यात्मिक गुण अत्यंत आवश्यक आहेत आणि म्हणून श्री समर्थांनी या समासाची विशेष रचना केलेली आहे या समासाचं नावच त्यांनी बुद्धिवाद निरूपण असं दिलेलं आहे आणि म्हणून समर्थांनी आध्यात्मिक क्षेत्र असेल किंवा भौतिक क्षेत्र असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये नेतृत्वाची गरज आहे आध्यात्मिक असो वा भौतिक असो आपल्या भौतिक गरजा असो वा समर्थ म्हणतात आहे की सद्गुरूंचं असो परमार्थाचं असो भगवंताचं असो आपल्याला तिथे माहीर असलं पाहिजे जसं आपण संसारात अडकलेलो आहोत जसं आपण संसाराला घेऊन चालत आहोत तसं आपल्याला परमार्थातही चालायचं आहे जसं संसारात सगळ्यात पुढे असतो मग परमार्थात का नसावं म्हणून अध्यात्मामध्ये सुद्धा आपण सगळ्यात पुढे असलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात आहे आणि यासाठी ही दोन्ही क्षेत्र चालवण्यासाठी मार्गदर्शकाची गरज आहे आणि भौतिक जीवन जगत असताना जीवनामध्ये एखाद्याला घर बांधायचं असेल तर जसा इंजिनियरचा सल्ला घेतो माणूस आणि त्याला सांगतो की आपल्याला कसं कसं घर बांधायचं आहे नंतर तो इंजिनियर जो आहे तो आपला काय आहे तो प्लान जो आहे तो उत्तमाचा काढून देतो तसं आपला प्लान काढण्यासाठी आपण जीवन कसं जगावं कोणत्या पद्धतीने जगावं आणि आपल्या जीवनाचं आपण सोनं कसं करावं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून त्याच्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक आपल्याला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात आहे जसं एखादी आपल्याला कायदेशीर जर अडचण आलेली असेल तर आपण वकिलाची मदत घेतो किंवा जर आरोग्य बिघडलं असेल जर एखाद्या संबंधी आपल्याला जर काही आजार झाला असेल तसं जर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो तसं समर्थ म्हणतात आहे आपल्याला योग्य दिशा मिळावी आपल्याला योग्य जीवन जगता यावं योग्य दिशेने आपली वाटचाल व्हावी यासाठी सद्गुरूंची गरज आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आध्यात्मिक क्षेत्र कारण आध्यात्मिक क्षेत्र जोपर्यंत उत्तमाचं होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं जीवन आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे आपला हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे आपण कशासाठी जन्माला आलेलो आहे हे आपल्याला कळणार नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की दोन्ही ठिकाणी नेतृत्व हे आहे आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी काजे विरोचकी पडोची नेदी म्हणजे जो परमार्थी आहे आणि परमार्थी असून जो विवेकीही असतो त्याचं करणं कसं असतं सगळ्यांना मान्य असतं कारण कुठेही काम करण्यापूर्वी तो नाना तऱ्हेने त्या संबंधी विवरण करून कामात चूक होऊच देत नाही एकदा काम केलं की त्याच्यामध्ये चूक मिळाली तर ती पुन्हा चूक तो पुन्हा करत नाही आणि त्यामुळे परमार्थ आणि विवेक या दोन्ही गोष्टीमध्ये तो कसा असतो माहीर असतो मग समर्थ तेच सांगतात आहे की प्रत्येक दोन्ही ठिकाणी नेतृत्व हे आहे मग ते नेतृत्व करणारे जे आहे ते तेवढ्या योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणारे हे पाहिजे म्हणजे इकडे आम्ही पाहिलं
की उत्तम इंजिनियर असेल तर तो चांगलं घर बांधून देईल, उत्तम इंजिनियर जर असेल तर चांगली घराची रचना आपल्याला देईल, परंतु जर चांगला नसेल तर त्या घराची पूर्ण काय करेल, अस्ताव्यस्त करून ते घर टाकेल. म्हणून जसं उत्तम वकील असेल तर तो तुमची बाजू व्यवस्थित मांडून तुम्हाला विजय मिळवून देईल, चांगला डॉक्टर असेल तर तुम्हाला आरोग्य प्रदान करेल, तसंच चांगले गुरु म्हणजे सद्गुरू हे जर असतील आपल्यासोबत, आपल्याला आयुष्यात लाभलेले आहेत, ते विवेकी असतील आणि बुद्धिवानही असतील, तर असे सद्गुरू आम्हाला भौतिक क्षेत्रामध्ये नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते आम्हाला मार्गदर्शक ठरतात. आणि म्हणून दोन्ही ठिकाणी त्यांना कार्य करायचं आहे. ज्याला ज्या ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्याला त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. एखाद्याला जर त्या क्षेत्रात आवड नसेल तर तो तिथे ज्ञान प्राप्त करू शकणार नाही, त्याचं मन लागणार नाही. मग त्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला नेतेपद प्राप्त करून द्यायचं असेल, म्हणजे गुरुपद जर प्राप्त करायचं असेल, लोकांचं मार्गदर्शक व्हायचं असेल, तर तुम्हाला तेवढा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही दोघांच्याही ठिकाणी आध्यात्मिक असो वा भौतिक असो, दोघांच्याही ठिकाणी त्या दोन्ही गुणांची आवश्यकता आहे. परमार्थीही असला पाहिजे आणि विवेकीही असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट, एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते आहे, दिवसभरात अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, परंतु सद्गुरू म्हणतात आहे की प्रत्येक गोष्टीला जाब विचारणं हे आपल्या याच्यामध्ये ते बसत नाही. अनेक गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, कळत न कळत, एखादी चांगली असते, एखादी वाईट असते, एखादी अत्यंत जीवाला लागलेली असते, परंतु सद्गुरू म्हणतात आहे प्रत्येकात विवेक असला पाहिजे, प्रत्येकाने विवेकाने विचार केला पाहिजे. एखादी गोष्ट एका ठिकाणी घडली आहे आणि दुसऱ्याला आपण त्याचं दोषारोपण करतो आहे, हे पण योग्य नाही. त्याच्यासाठी विवेक लागतो, विवेकाने ती गोष्ट करावी लागते. कारण समर्थ म्हणतात आहे की प्रत्येक ठिकाणी अविरावी करून चालत नाही, विवेकाने काम करावं लागतं. काही ठिकाणी शांत बसावं लागतं आणि काही ठिकाणी बोलावं लागतं. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की विवेकाची आपल्याला आवश्यकता आहे आणि विवेकाबरोबर आपण बुद्धिवादी असले पाहिजे. कारण विवेक असेल तरच आपण तो विचार करू शकतो, नाहीतर उचलली जीभ लावली टाळ्याला होऊ शकते. म्हणून विवेकाने आपण अभ्यास केला पाहिजे. विवेकाने एखादी गोष्ट आपल्याला जर समजलेली आहे, एखादी गोष्ट जी आपल्याला सतत मनात खात आहे, मग ती आपल्याला जर विचारायची असेल, आपल्याला समजतं आहे, कळतं आहे, तरी सुद्धा आपला राग अनावर होतो आहे. मग सद्गुरू म्हणतात आहे की विवेकाने तो विषय घे, विवेकाने त्या विषयाची काय कर, विवेकाने त्या विषयाची सांगड घाल आणि विचार काय आहे तो पहिला पटवून घे. म्हणून कुठलीही गोष्ट आंधळेपणाने करता कामा नये. म्हणून असे नेतेपद प्राप्त करण्यासाठी सद्गुणांची गरज असते. सद्गुण जर आपल्या जवळ असतील, सद्गुरूंचे उत्तमाचे विचार, सज्जनांचे विचार, तसेच संतांचे विचार जर आपल्या ठिकाणी असतील तर आपण कुठेही चुकू शकत नाही. म्हणून नेमकं काय झालं की जे सद्गुणी लोक असतात, सत्वगुणी असतात, ते प्रसिद्धी परान्मुख असतात. जे सत्वगुणी असतात त्यांना प्रसिद्धी आवडत नाही, स्वतःचा मोठेपणा आवडत नाही. दुसऱ्याने काहीतरी बोललेलं आहे आणि त्याच्यावरच आपण मी केलं म्हणून ते मिरवत नाहीत. कारण सद्गुणी लोक आहेत, त्यांना सगळ्याची पारख आहे, ते विवेकी आहेत, त्यांना कळतं आहे या प्रसिद्धीमध्ये आपल्याला अडकून राहायचं नाही. कारण एकदा का प्रसिद्धीमध्ये अडकला की मग त्याची हळूहळू काय होते, प्रगती जी आहे ती थांबून जाते. कारण तो प्रसिद्धीच्या मार्गाला लागतो आणि जिथे प्रयत्न करायला पाहिजे तिथे प्रयत्न करणं थांबवतो आणि ते प्रसिद्धी परान्मुख असतात. मग त्यांना एकटसर राहावं लागतं, लोकांचा सहवास जास्त नकोसा वाटतो. आणि जे रजगुणी असतात त्यांना लोकांसमोर जाण्याची जास्त इच्छा असते, आपलाच वाहवा करावा, आपल्याला सगळेजण चांगले म्हणावे, यासाठी सतत एखादे गुण, आपल्यातले गुण असो किंवा आपलं काही असो, आपल्या गोष्टी असो ज्याच्यात त्याने प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या तो वारंवार सांगत राहतो, जेणेकरून मला प्रसिद्धी मिळावी, मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं. परंतु हे उत्तमाचं नाही. जे सांगायचं आहे ते सांगितलं पाहिजे. कारण रजगुणी आहे तो, त्यांना लोकांसमोर जाण्याची त्याला जास्त इच्छा असते, आपले गुण सांगायची इच्छा असते, मोठेपणा मिरवण्याची इच्छा असते. मग असे लोक ते सद्गुणी नसल्यामुळे, सत्वगुणी नसल्यामुळे तो पाहिजे तसा विवेक समाजात बसवू शकत नाहीत. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की सत्वगुणी जी माणसं आहेत ही उदासीन आहेत, रजोगुणी माणसं आहेत हे उत्साही आहेत.
काही काही घरांमध्ये एखादा माणूस जास्त बोलतो आणि एखादा माणूस काहीच बोलत नाही. एखादा जास्त बोलतो, त्याला वाटतं मी सगळं माझं सांगतो आहे, परंतु जो कमी बोलतो आहे तो खरा विवेकी आहे. त्याला जगण्याचं जे कौशल्य आहे ते त्याला कळालेलं आहे. आयुष्यात आपल्याबरोबर काय घडतं आहे हे जनजागृती करण्यासाठी नाही. आणि त्यामुळे शांत बसलेला माणूस जो आहे तो न सांगितल्यामुळे जास्त सहसा कोणाच्या डोळ्यासमोर येत नाही. कारण तो कसा असतो, उदासीन आहे. त्याला दुसऱ्याला सांगायला काही इंटरेस्ट नाही, कारण तो बुद्धिवादी आहे. आणि त्याच्याकडे वैराग्य, जे वैराग्य पाहिजे आहे, जे सद्गुरूंना आवडतं आहे, ते वैराग्य त्याच्याकडे आहे. कारण त्याला कळालेलं आहे याच्यातून आपल्याला निष्ठायचं आहे. मनुष्य जन्म त्याच्यासाठी नाहीच आहे. आपल्याला परमार्थ करायचा आहे, आपल्याला देवाची भक्ती करायची आहे, देवाचं स्मरण करायचं आहे. ज्या ठिकाणी देवाचं बोललं जातं आहे, देवाचं केलं जातं आहे, देवाचं ऐकलं जातं आहे, तिथे आपल्याला आपलं जे मन आहे तिथे रमवायचं आहे. याच्यात म्हणजे त्या गोष्टींमध्ये आपल्याला जास्त रमायचं नाही. हे विवेकी माणसाचं लक्षण आहे. याला विवेकी मनुष्य म्हणतात आणि त्याला वैराग्य प्राप्त हळूहळू होतं. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की तो सहज याच्यातून सुटून जातो. म्हणून ते सत्वगुणी माणसाजवळ उत्साह, स्फूर्ती आणि पुढे जाऊन काही सांगण्याचा भाव असतो. असे मनुष्य, सत्वगुणी मनुष्य असतो तो सहसा समाजाच्या नजरेसमोर येत नाही. समाजाच्या नजरेसमोर वेगळीच लोक येतात. जी खरं काम करत असतात ती लोक समाजाच्या नजरेसमोर राहणं त्यांना आवडत नाही. म्हणून समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे. या समासामध्ये समर्थ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सत्पात्र असलेल्या सद्गुरूंना अशी उपमा देतात आहे, तर अपात्र असलेल्या नेत्यांना समर्थ गुरु असे म्हणतात आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की हे सद्गुरू आहे जे आपल्याला इथून नेणार आहेत. आपल्याला तीर जे आहे ते या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत आपल्याला नेणार आहेत. म्हणजे सद्गुरू आपले जे आहेत ते आपल्याला या किनाऱ्यावरून आपल्याला योग्य दिशा काढून, म्हणजे त्या समुद्राच्या पाण्यातून जशी ती नाव फिरते आहे, तिला या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जायचं आहे. मग तेथून कसं न्यायचं, कशा प्रकारे न्यायचं हे आपल्याला सद्गुरू सांगत आहेत. मग सद्गुरू नेणारे आहेत. मग समर्थ म्हणतात आहे नुसतं ढोंगीपणा, मत्सर, फसवेगिरी ही काही व्यवहारातच चालत नाही. अशाचा काहीच भाग नाही. भौतिक क्षेत्रात जी फसवेगिरी आहे तशी समर्थ म्हणतात सगळीकडे आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की तुका म्हणे कैसे आंधळे जेन गेले विसरुनी खऱ्या देवा. म्हणजे खऱ्या देवाला सगळे विसरलेले आहेत. जिथे दांभिकपणा चाललेला आहे, ढोंग मत्सर, तिथे लोक फसतात आहे. मग तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरुनी खऱ्या देवाला कसे विसरलेत. संत तुकाराम महाराज म्हणतात आहे तुका म्हणे कैसे. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे की आंधळे हे जन, कसं हे आंधळे जन झाले आहेत की ते काय केलं आहे, त्यांनी गेले विसरुनी खऱ्या देवा, म्हणजे खऱ्या देवाला ते विसरलेले आहेत आणि दुसरीच भक्ती करायला लागलेले आहेत. जे भुलभुलैया करणारे आहेत, मोठेपणा दाखवणारे आहेत, त्यांच्या मागे लोक लागतात. म्हणून समर्थांनी विवेकी असे जे गुरु आहेत त्यांची कास धरा आणि त्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती करून घ्या आणि ते सुद्धा विवेकाने निवडा. म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु करण्यासाठी, आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी किती ठिकाणी स्वामी विवेकानंद फिरले. भगवे कपडे घातलेले दिसले की त्यांना विचारायचे तुम्ही गुरु पाहिला का, देव पाहिला का. त्यांनी नाही म्हणावं आणि विवेकानंदांनी पुढच्या रस्त्याला लागावं. साधी वस्तू आम्ही एखादी विकत घेत असताना त्याचा किती बारकाईने विचार करतो. मग जो आमच्या जीवनाला मार्गदर्शन करणारा आहे, म्हणजे एखादी भाजी आपल्याला घ्यायची आहे, जेवणामध्ये भाजी करायची, संध्याकाळी ती भाजी जर घ्यायची असेल तर आपण त्याची किती वेळा पारख करतो. म्हणजे ते चांगलंच आहे का, खराब झालेलं आहे का, नासका आहे का, कुसका आहे का, ते व्यवस्थित आहे का, सगळं आपण त्याचं पारखतो. मग जो आपल्या जीवनाला दिशा देणारा आहे, जो आपलं जीवन घडवणारा आहे, मग त्याचं आपल्याला सुद्धा मार्गदर्शन, ज्याला आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे, जो आम्हाला आध्यात्मिक मार्गावर नेणार आहे, जो आपलं जीवन धन्य करणार आहे, अशा सद्गुरूंना निवडत असताना त्यांची परीक्षा करून घेतली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात जे न लावी ती शिष्यासी साधन,
जे न लाविती शिष्याची साधन, जे न करीती इंद्रिय दमन, ऐसे गुरु ऐक्याचे दिन मिळावे तरी ते जावे. असं समर्थ सांगतात. कोणाच्याही मागे लागू नका. कुणाच्याही मागे लागण्यापेक्षा काहीही न करणं कधीही चांगलं आहे. म्हणून मग मागे लागायचं असेल, उपदेश द्यायचाच असेल, उपदेश घ्यायचाच असेल, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचंच असेल तर तो चांगला माणूस असला पाहिजे. अर्धवट नॉलेज जर असेल तर त्याला जर त्या माणसाला तर ते योग्य मार्ग त्याला कळला नसेल तर तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकणार नाही. म्हणून समर्थांनी या समासाची विशेष रचना केलेली आहे आणि म्हणून फार बारकाईने समास हा समर्थांनी अभ्यासायला सांगितलेला आहे. कारण या समासामध्ये समर्थांनी उत्तमाचं विवरण आपल्यासाठी दिलेलं आहे. म्हणून सद्गुरू पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात आहे, परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी, काजे विवरो विवरो चुकी पडोची नेदी, जो जो संदेह वाटे जना, तो तोच कदापि करीना, आदि अंत अनुमाना आणून सोडी. मग समर्थ म्हणतात आहे, जो परमार्थी आहे आणि परमार्थी असून सुद्धा, परमार्थी म्हणजे जो भगवंताचं करतो आहे, जो भगवंताची भक्ती करतो आहे त्याला परमार्थी म्हणावं. मग परमार्थी आहे, परमार्थी असून विवेकी हे आहे, ज्याला समजतं आहे एखादी घटना आपल्यासमोर घडलेली आहे, मग त्याच्यातलं आपल्याला काय घ्यायचं आहे, काय सोडायचं आहे हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. जो उत्तमाचं घेतो आहे त्याला विवेकी म्हणावं. मग त्याचे करणे लोकांना मान्य होतं, कारण कुठलंही काम करण्यापूर्वी तो नाना तऱ्हेने त्या संबंधी विवरण करून कामात चूक होऊच देत नाही. कारण जसं सद्गुरू म्हणतात आहे, जर आपल्याला पुरणाची पोळी जर शिकायची असेल तर सुरुवातीला आपल्याला पुरणपोळी पहिल्यांदा थोडी मोडेल किंवा पहिल्यांदा केल्यावर आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही, पुरण व्यवस्थित जमणार नाही, त्या पोळी म्हणजे गोळा व्यवस्थित करायला जमणार नाही, परंतु भाजता येणार नाही. लाटलेली आहे, दुसऱ्या टायमिंगला आपल्याला लाटायला जमेल पण भाजायला जमणार नाही, कारण शेकायला जमणार नाही, कारण ती उलटताना आपल्याकडून पडणार आणि त्यामुळे ती फाटणार. त्याच्यामुळे समर्थ म्हणतात आहे की ती गोष्ट आपल्याला वारंवार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी उत्तम प्रकारे आपल्याला पुरणपोळी करता येते. तसंच सद्गुरूंनी म्हटलेलं आहे की नाना तऱ्हेने त्या संबंधी विवरण करून कामात चूक हळूहळू ते काय करतात, कामात चूक होऊच देत नाही, कारण सगळ्या प्रकारे ते आपले प्रयत्न चालू ठेवतात. म्हणून समर्थ म्हणतात, जो जो संदेह वाटे जना, ज्या गोष्टीबद्दल लोकांच्या मनात संदेह असतो, ज्या गोष्टीबद्दल लोकांच्या मनात संदेह असतो ती गोष्ट तो कधीही करत नाही. कुठल्याही कार्यास आरंभ करताना तो त्याचा शेवटी काय परिणाम होईल या संबंधी अनुमान करून मगच कामास आरंभ करतो आणि तो ते काम पार पाडतो. म्हणून चांगल्या गुरूंची, चांगल्या सद्गुरूंची सत्वगुणांची येथे पारख दिली आहे समर्थाने. आणि समर्थ म्हणतात, परमार्थी आणि विवेकी आहे याचे लोकांना आकर्षण आहे. जो परमार्थी आहे, विवेकी आहे अशा लोकांकडे लोक आपोआपच जातात. म्हणून समर्थ म्हणतात, त्याचे करणे माने लोकी, काजे विवरो चुकी पडोची नेदी. विवरण करतो आहे, विचार करतो आहे आणि अशा प्रकारे आपण कधीही चुकू नये याचा विचार करतो. समर्थ म्हणतात, जो जो संदेह वाटे जना, तिथे संशय आहे, जिथे संशय आहे तिथे शंका आहे, तिथे तो कदापि करीना, म्हणजे संशय निर्माण होईल असं कधी तो वागणारच नाही. शिक्षकांकडे विद्यार्थी सतत पाहत असतात. शिक्षकांना 2 डोळे असतात, विद्यार्थी 1000 डोळे. विद्यार्थ्यांना किती विद्यार्थी असतील त्याचे प्रत्येकी 2-2 डोळे, म्हणजे किती डोळे बघा. मग 1000 जर विद्यार्थी असतील तर 2000 डोळे झाले. मग ते 2000 डोळे शिक्षकांना पाहत असतात. म्हणून शिक्षकांना आपण कुठे असलं पाहिजे, आपण कसं असलं पाहिजे, कुठे बसलं पाहिजे, कुठे उठलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसा आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे, कुठली कृती आपण करायला पाहिजे याचं तारतम्य जास्त ठेवावं लागतं इतरांपेक्षा. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की मधाच्या दुकानासमोर ज्याला उभं राहता येणार नाही, तिथे जाऊन बसता येणार नाही, गप्पा म्हणजे मद्याच्या दुकानावर त्याला आता जे मद्य पान करतात आहे, मग त्याच्या दुकानासमोर कोणाला उभं राहता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कारण आपल्याकडे जे पाहणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये जर संशय निर्माण होत असेल तर तेव्हा ते कसं आहे, घातक आहे. कारण आपण शिक्षक हे समाजासमोर आदर्श आहेत
आणि शिक्षकांना आदर्श म्हणूनच पाहावं लागतं. कारण शिक्षक कसे असतात, लहानापासून जसं माती असते त्या मातीपासून त्याला तापून उत्तमाचं असं मडकं तयार केलं जातं, तसं शिक्षक हे मुलांना घडवत असतात. हे आदर्श शिक्षक हे मुलांचे आदर्श असतात. जसे शिक्षक असतात तशी मुलं घडत असतात. लहान असताना बघा, जसं शिक्षकांचं जर अक्षर उत्तमाचं असेल तर मुलंही ते बरोबर हेरतात आणि तसे स्ट्रोक, तसे ते वळण, तसं ते अक्षर उत्तमाचं ते काढायला लागतात. तसंच शिक्षक एखादा जर टापटीप उत्तमाची इस्त्री कपड्यांची, व्यवस्थित केस विंचरलेले, म्हणजे व्यवस्थित सगळं त्याचा पोशाख उत्तमाचा, तसं जर उत्तमाची येत असेल तर मुलं सुद्धा त्यांच्यासारखी टापटीप एकदम टॉपटीप येतात शाळेमध्ये पण. मग ते कसं आहे की ते शिकतात आहे, म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्याचा काय आहे, आदर्श आहे. म्हणून आपलं चरित्र अधिकाधिक उज्ज्वल करण्याचं काम त्या पदावर असलेल्या माणसाने तो प्रयत्न केला पाहिजे. म्हणून साधू संत आम्हाला आदर्श का आहेत, तर याचमुळे आहेत. सुरुवातीच्या आयुष्यामध्ये इच्छा असेल, पुढे पुढे ती इच्छा सुद्धा मरून जाते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की कोणाला शंका येईल असं कधीच वागू नका. म्हणून समर्थाने इथे म्हटलंय, समर्थ पुढे म्हणतात, स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलण्याची मानेना, कठीण आहे जनार्दना राजी राखणे. म्हणजे जो स्वतः निस्पृह नसतो त्याचं बोलणं कुणाला मान्य होत नाही. मग जनता जनार्दनाला राजी राखणं फार कठीण आहे. म्हणून भोंदू लोक असतात, ते लोक अत्यंत स्वार्थी असतात. त्यांना निस्पृहता माहीतच नाही. स्वतः निस्पृह असे ना, ते निस्पृह नसतात. त्यांच्या सानिध्यात थोडं राहिलं की त्यांना कोणकोणत्या गोष्टीची स्पृह आहे, कोणकोणत्या गोष्टींची लालसा आहे, कोणकोणत्या गोष्टींची हौस आहे ते आपल्या लक्षात येतं. म्हणून समर्थ म्हणतात, त्याचे बोलणेची मानिना, म्हणजे सानिध्यातून संतत्व कळतं हे लक्षात घ्या. मग कधी कधी सगळे लोक सारखे दिसतात, पण सामान्यामध्ये सुद्धा ते काय असतात, संतत्व असतात. काही लोक जी महान लोक आहेत ती साधीच असतात. साधी लोक आपण म्हणतोय, साधी लोक आहे, शांत आहे, कधी बोलत नाही कुणासमोर, असं नाही तसं नाही. पण तीच लोक कशी असतात, शांत जी लोक असतात, साधी लोक असतात, म्हणजे त्यांचा पेहराव एकदम शांत असतो. मग ती सुद्धा सामान्यामध्ये सुद्धा संतत्व असतं. मग त्या लोकांना बरंच काही आयुष्याबद्दल कळालेलं असतं. त्या लोकांना माहीत असतं आयुष्य जगणं कसं कठीण आहे, हे त्यांना माहीत आहे. म्हणून ते सामान्यामध्ये ते सुद्धा संतत्व आहे हे त्यांच्या सानिध्यातून आपल्या लक्षात येतं. ज्यावेळी आपण त्यांच्यासोबत वावरतो, एखादी व्यक्ती आहे आपल्यासमोर दररोज वावरते आहे, परंतु आपण त्याच्यापासून लांब आहोत, परंतु आपल्याला कळत नाही की ही व्यक्ती नेमकी कशी आहे, कसं आहे, या व्यक्तीचं म्हणजे या व्यक्तीला व्यक्ती कशी आहे हे आपल्याला तिचं वागणं बोलणं काहीच कळत नाही. पण ज्यावेळी आपण त्याच्या सानिध्यात येतो, त्याच्या संपर्कात येतो, त्याच्यासोबत राहू लागतो, बोलू लागतो, त्याच्यासोबत आपण वेळ घालवू लागतो, त्यावेळी आपल्याला त्याच्या सानिध्यातून लक्षात येतो की हा व्यक्ती कसा आहे. म्हणजे ती सामान्य व्यक्ती नाही, तिच्याकडे उत्तमाचे गुण आहेत त्या व्यक्तींकडे. मग हळूहळू ते गुण आपल्याकडे येऊ लागतात. मग समर्थ असंच म्हणतात आहे की अशा प्रकारचे जे लोक असतील त्यांच्या सानिध्यात राहा आणि त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत त्याचा शोध घ्या. दुसऱ्यांमध्ये चांगले गुण आहेत ते हेरायला शिका. जे चांगले गुण आहेत ते आपल्या अंगी आले पाहिजेत, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण साधू संतांकडे एवढे उत्तमाचे गुण आहेत, सद्गुरू माऊलींकडे एवढे उत्तमाचे गुण आहेत, ते आपल्याला हेरता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तांदळामध्ये तांदूळ खडे, चावू जाता दात पडे. म्हणजे समर्थांचंच वचन आहे की समर्थ म्हणतात आहे, तांदळामध्ये तांदूळ खडे, तांदळामध्ये तांदूळ खडे आहेत, तांदळामध्ये तांदळासारखे दिसतात, परंतु ते चावायला गेलं की कडक लागतात. मग समर्थांचं वचन तेच आहे, सगळे सारखे दिसतात आहे, पण काही कुचट असतात दाणे, काही भिजतच नाहीत. काही भिजायला टाकल्यानंतर त्यांची चांगली फोडणी ही एखादी उसळ केल्यानंतर ती खाताना लक्षात येते. जसं आपण म्हणतो मटकी आहे, ती भिजत टाकली, एखादा दाणा तसाच राहिला, तो कडक राहिला आणि शिजल्यानंतर दाताखाली आला, मग तो शिजलेलाच नाही, मग दात कसा होतो, दुखतो. मग तशा प्रकारे सगळे सारखे दिसतात. मनुष्याचंही तसंच आहे, सगळे सारखे दिसतात. आपल्याला निवडता आले पाहिजे, आपल्याला निवडता आलं पाहिजे की ही व्यक्ती कशी आहे, हिच्याबरोबर मला राहायचं आहे की नाही. कारण संपर्कातून त्याच्यासोबत राहून सानिध्यातून आपल्याला ते गुण हेरायचे आहेत. उत्तमाचा असेल तर नक्कीच त्याचे गुण आपण घेतले
पाहिजे, त्याच्यातला कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे ही विवेक बुद्धी शिष्याकडे असली पाहिजे. शिष्याला ती विवेक बुद्धी असणं गरजेचं आहे. त्यातूनच तो कळेल की ही व्यक्ती उत्तमाची आहे की नाही, कोणाच्या संपर्कात आपल्याला राहायचं आहे की नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल आपला गैरसमज असतो, परंतु त्याच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्याच्या सोबत राहिल्यानंतर आपल्याला कळतं की आपण जसं म्हणत होतो तशी ती व्यक्ती नाही. मग सद्गुरू तेच सांगतात आहे की विवेक बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. विवेकाने आपण ठरवलं पाहिजे की ही व्यक्ती कशी आहे, ही व्यक्ती कशी वागते आहे, याच्याकडे कोणते उत्तमाचे गुण आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. मग समर्थ पुढे म्हणतात, स्वतः निस्पृह असे ना त्यांचे बोलण्याची माने ना, कठीण आहे जनार्दना राजी राखणे. सगळ्यांना प्रसन्न ठेवे, सगळ्यांना प्रसन्न ठेवा, सगळ्यांच्या अंतःकरणाला निववी, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व निर्माण होणं सोपं नाही. सगळ्यांना एखादी व्यक्ती आवडणं हे सोपं नाही. एखाद्याला एखादी व्यक्ती आवडते, एखाद्याला दुसऱ्याला ती व्यक्ती नाही आवडत, तिसऱ्याला आवडते, चौथ्याला आवडत नाही. परंतु सगळ्यांना एकच व्यक्ती आवडणं हे खूप अवघड आहे, कारण तसं व्यक्तिमत्व असावं लागतं. त्यावेळेस ती व्यक्ती सर्वांना आवडू लागते. ती व्यक्ती जर दुसऱ्या सगळ्यांचा विचार करत असेल तर दुसरी समोरची व्यक्ती ही तिचा विचार करते. म्हणजे असं व्यक्तित्व निर्माण होणं हे सोपं नाही. म्हणून समर्थांनी इथे दिलंय, जनार्दन हा शब्द अंतरात्म्यासाठी वापरलेला आहे. परमेश्वर हा त्या हृदयात वास करतो आहे आणि हृदयात वास करणारा परमेश्वर याला प्रसन्न करणं काय आहे, कठीण आहे. बरोबर आहे, कारण सगळ्या माणसांना प्रसन्न करणं आपल्याला शक्य नाही. एखाद्या माणसाला आपण खूप प्रसन्न करतो, काही करतो, पण त्याला प्रसन्न करण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो, परंतु ती व्यक्ती प्रसन्न होत नाही. म्हणजे सगळेजण प्रसन्न होतील असं नाही. म्हणून सद्गुरू म्हणतात आहे, कोणी दाटून उपदेश करीती, कोणी दाटून उपदेश देती, कोणी मध्यवर्ती घालिती, ते सहजची हळू पडती लालचीने. म्हणजे समर्थ म्हणतात, कोणी जबरदस्तीने उपदेश देतात तर कुणी मध्यस्थ घालतात. असे गुरु त्यांची लालची स्वभावाने पत घालवून बसतात. म्हणून समर्थ म्हणतात, काही गुरु असे असतात की ते मिरवतात आणि त्यामुळे लोकांना आपल्याजवळ ते सामर्थ्य असेल, ती शक्ती नसेल तरी त्याला उपदेश करून जातात, शिष्य करून मोकळे होतात. मग झालेल्या साधू संतांचा मंत्र आपण घेऊ शकतो. जिथे आपली श्रद्धा असते तिथून आपल्याला मंत्र देतात. म्हणजे समर्थ आपल्यासमोर सद्गुरू सांगत आहेत की सगळ्यांकडे कुठेही जाऊन आपल्याला तिथे बसून आपल्याला परमार्थ करायचा नाही. जिथे आपण आहोत तिथे उत्तमाचे आहोत. म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की कोणाकडून घ्यावं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी दिलंय, माझी काया आणि वाणी. शेवटच्या क्षणी लिहिलेलं होतं. ज्यावेळी समर्थ म्हणतात आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. ते आहेतच, कुठे आहेत, परी मी आहे जगत जीवनी. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी. काया तर गेलेली आहे माझी, वाणी सुद्धा गेली, परंतु मी आहे, माझं अंतःकरण इथेच आहे. म्हणून येथे जागृत रामदास विलसे, तो जो या जना उद्धरी. जागृत आहे ते तिथून मंत्र घेतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलंय, सानिध्यातून, म्हणजे सानिध्यातून हळूहळू दोष आपल्याला लक्षात येतो. एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला सानिध्यात राहते त्यावेळी आपल्याला गुणदोष कळतात, गुणही लक्षात येतात आणि दोषही लक्षात येतात. मग म्हणून विचार करूनच सद्गुरू केले पाहिजेत. तो गुरु हा सद्गुरू असतो, पण तो सद्गुरू आहे की नाही याची परीक्षा व्हावी. म्हणून समर्थ म्हणतात, जयास सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक, पुढे पुढे नासक कारभार होतो. मग ज्याला विवेक सांगावा तोच प्रतिकूल होतो. अशा वेळी सर्व कारभार काय आहे तो काय होतो, बिघडतो. मग समर्थ म्हणतात आहे की जयास सांगावा विवेक. मग समर्थांनी पुढे दिलंय, भावास भाऊ उपदेश देती, भावास भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकांत महंती मांडूची नये. मग समर्थ म्हणतात, भाऊच भावाला उपदेश देतो आणि पुढे पुढे त्याची फजिती होते, म्हणून ओळखीच्या लोकांना महंती सांगत बसू नये. म्हणजे सद्गुरू म्हणतात आहे, आपण एखादं उत्तमाचं कार्य करतो आहे, एखादं काम करतो आहे, मग सगळ्यांच्या पुढे जे आपल्या ओळखीचे आहेत तिथे आपल्याला ते सांगायचं नाही, कारण ओळखीच्या माणसांना त्या माणसाची काय असते, पारख नसते. ओळखीच्या माणसांना त्या माणसाविषयी काहीही माहीत नसतं. ओळखीची माणसं त्याला हलक्यात घेतात आणि मग त्याच्यामुळे त्याची काय होते,
समर्थ म्हणतात त्याची तेवढी महंती आपल्याला कळत नाही, म्हणून ओळखीच्या लोकांमध्ये महंती सांगू नये. म्हणून समर्थांनी दोन्ही बाजूंनी विषय मांडलेला आहे. ते म्हणतात आहे की आपण जेव्हा आपल्याला चांगले वातावरण मिळते आहे, म्हणजे आरोग्य चांगलं मिळतं आहे. आता आपण आरोग्याचा विषय काढला तर आम्ही सकाळी लवकर, म्हणजे समर्थ म्हणतात आहे साधी गोष्ट आहे, सकाळी लवकर उठणं, वॉकिंगला जाणं, तिथे ऑक्सिजन चांगलं मिळतं, म्हणजे जिथे जास्त झाडं आहेत, वातावरण शुद्ध आहे, तिथे आपण गेलं पाहिजे. मग समर्थ म्हणतात तिथे जर प्रतिकूलच, म्हणजे जर व्यवस्थित वातावरण, प्रतिकूल जर वातावरण नसेल, म्हणून समर्थ म्हणतात प्रतिकूल परिस्थिती असेल तर पुढे पुढे नासक, चांगलं वातावरण असेल तर उत्तमाचं आहे, चांगलं नसेल तर पुढे पुढे नासक कारभार होतो. अनुकूलता असेल तर जयास सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक, पुढे पुढे नासक कारभार होतो. मग आपण ज्याला उपदेश करायला जातो, समर्थ म्हणतात आपण ज्याला उपदेश करायला जातो तो जर ऐकायला तयार नसतो तर मग म्हणून त्याला उपदेश करून तरी काय फायदा आहे. ज्याला आपण सांगतो आहे तो ऐकत नाही तर त्याला सांगून काय उपयोग. म्हणून म्हटलेलं आहे की जयास सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक. मग त्याचा फायदा काय होणार आहे. म्हणून उपदेश करणारा मनुष्य फार परिचयाचा झाला की त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. परिचयाचा नसेल तर आपण त्याची गोष्ट जी आहे ती ऐकतो. म्हणजे जिथे जिथे पिकतं तिथे विकत नाही. जिथे आता गावच्या ठिकाणी भाजी सगळी उत्तमाचं सगळं पिकतं आहे पण तिथे ते विकत नाही, मुंबईला येऊन त्याचा किती भाव मिळतो. मग असाच विचार आहे, ज्या गावात जो असतो ना त्या गावात त्याला कोणीही मानत नाही, दुसऱ्या गावात त्याला मानतात. म्हणजे दुसऱ्या गावातली लोक तिथे येतात, इथली लोक तिकडच्या, म्हणजे जसं डॉक्टर असेल किंवा अजून कोण असेल, मग त्यांना हळूहळू काय मिळतो, गुण मिळतो, आणि म्हणून मग त्याच्यावर हळूहळू काय होतो, विश्वास बसतो. म्हणून समर्थांनी म्हटलंय भावास भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकांत महंती मांडूची नये. म्हणून शहाण्या माणसाने ओळखीच्या लोकांमध्ये ज्ञान सांगत बसू नये. म्हणून समर्थ पुढे देतात, पहिले दिसे परिनासे, विवेकी मान्य करीती कैसे, अविवेकी ती जैसे तैसे मिळती तेथे. म्हणजे समर्थ म्हणतात पहिला थाट पुढे राहतो का नाही. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं आहे की जी पहिली परिस्थिती आहे, पहिले दिवस आपले जे आहेत ते तसेच राहतात का नाही. प्रत्येकाचे दिवस हे काय होतात, बदलतात. प्रत्येकाचा उत्तमाचा काळ येतो, वाईटही काळ येतो. काही वाईट काळ असतो, काही उत्तमाचा काळ असतो. ज्यांचं बालपण कष्टात गेलेलं आहे त्यांचं जे तरुणपण आहे ते उत्तमाचं जातं. कोणाचं तरुणपण उत्तमाचं, बालपण उत्तमाचं गेलेलं आहे त्यांचं तरुणपण उत्तमाचं जात नाही. मग समर्थ तेच म्हणतात आहे की पहिलं जे आहे ते पुढे चालू राहत नाही. म्हणून त्या भ्रमात कधीही राहू नये की माझं आता उत्तम आहे, पुढे उत्तम होणार आहे, म्हणजे हेच माझा मिळणार आहे, असं राहून चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला खटपट करणे गरजेचं आहे, कारण दिवस कधी बदलतील याचा काहीही भरवसा नाही. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. सुख झालं की लगेच दुःख आहे, दुःख झालं की सुख आहे, म्हणजे ते नष्ट होतच आहे. मग विवेकी लोक अशा गोष्टी जास्त मान्यता कसे देतील, कारण त्यांच्यासारखे अविवेकी असतात तेच तिथे गोळा होतात, बाकीचे गोळा होत नाही. आणि म्हणून पुढे समर्थाने म्हटलंय, भ्रतार शिष्य स्त्री गुरु, हाही फटकाळ विचारू, नाना भ्रष्टाचारी प्रकारू तैसेची आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे ते पण दिलेलं आहे, भ्रतार शिष्य स्त्री गुरु काय आहे, हाही फटकाळ विचार ते सांगितलं आहे. प्रगट विवेक बोले ना, झाका तापा करी जना, मुख्य निश्चय अनुमाना आणूची नेदी. अशा प्रकारे आपण कुठे सांगावं हे कळलं पाहिजे. समर्थ म्हणतात आहे, भ्रतार हा शिष्य केला, भ्रतार म्हणजे नवरा, नवऱ्याला शिष्य केला आणि गुरुपदी पत्नी येऊन बसली. समर्थ म्हणतात हा फटकळ विचार आहे, प्रशस्त विचार नाही, प्रशस्त विचार केला पाहिजे. म्हणून नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे, म्हणजे इथे विचार तो सांगितलेला आहे. प्रगट विवेक बोले ना, झाका तापा म्हणजे नेहमी झाकून ठेवतो, करी जना मुख्य निश्चय अनुमना अनुची निधी. माने सद्गुरू जर असतील तर ते मुख्य निश्चय आणतात, सन्मार्ग दाखवतात, परब्रह्माची भेटी घालून देतात. लप वाल्पवी म्हणजे तो करत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात स्पष्ट आणि नेमकं सांगतात, जे आपल्याला कळेल आपल्या भाषेत सांगतात, मराठीमध्ये सांगतात, म्हणजे जी भाषा आपल्याला कळेल
पटेल त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं. अनुमानाचं बोलणं नसतं तर अनुभवाचं बोलणं असतं. अनुमान करून काही उपयोग नाही, आपला तीर लावून काही उपयोग नाही. अनुभव लागतो. अनुभवाशिवाय बोलणं काय आहे, व्यर्थ आहे. अनुभव घ्यावा लागतो. बाबा मी मागच्या प्रसंगामध्ये मी फसलेली आहे, मागच्या प्रसंगामध्ये आपण फसलेलो आहे. आता पुढच्या प्रसंगामध्ये आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये फसतो. परंतु एखादी व्यक्ती असते त्या नावेतून आपल्याला उत्तमरित्या बाहेर काढते, सहज बाहेर काढते. म्हणजे ती असं शिकवण देते की आपल्याला कळतं की आपण चुकीचं वागत आहोत. आपण असं केलं असतं तर काय झालं असतं, ही गोष्ट आपल्याकडून गेली असती. म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की समर्थांनी आपल्याला, समर्थ कुठल्या ना कुठल्या रूपात, सद्गुरू आपले कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला येऊन आपल्याला सन्मार्ग दाखवत असतात. सत्मार्ग त्यांना कळतो आहे म्हणून ते आपल्याला उत्तमाचा मार्ग दाखवतात आहे. कधी कधी आपण त्याच्या भोवऱ्यामध्ये अडकतो आणि सहज तो विचार करायला लागतो, परंतु तो वाईट विचार आपल्याला नंतर कळतो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की ही योग्य नाही, असं वागायचं नाही. त्याच्यातून आपल्याला काय होतो, तरणोपाय होतो. म्हणून समर्थ म्हणतात प्रचितीचं बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गुरु प्रचिती आहे, शास्त्र प्रचिती आहे, आत्मप्रचिती आहे आणि यातूनच समर्थ म्हणतात भगवत प्राप्ती आहे. म्हणून समर्थांनी या प्रकारे अधिक विवेक इथे सांगितलेला आहे. म्हणजे विवेकाने माणसाने कसं जगावं ते सद्गुरू इथे सांगत आहेत. विवेकाने जगता आलं पाहिजे. आज आलं म्हणजे आज आणलं आणि आजच खर्च केलं याला अर्थ नाही. विवेक माणसाकडे असणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंनी पुढे दिलं आहे, प्रगट विवेक बोले ना, झाका तापा करी जना, मुख्य निश्चय अनुमाना आणूची नेदी. मग उघडपणे विवेक बोलत नाही आणि लोकांसमोर वेळ मारून येतो. मग मुख्य आत्मज्ञानाचा निश्चय लोकांच्या अनुमानात आणूनच देत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलंय, हुकी सरिसा भरी भरे, हुकी सरिसा भरी भरे, विवेक सांगता न धरे, दुरीदृष्टीचे पुरे साधू नव्हेती. म्हणून सद्गुरूंनी पुढे दिलेलं आहे की समर्थांनी या ओळीपर्यंत आपला जे दोष आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे समर्थ म्हणतात जे साधू म्हणून आहेत, महंत म्हणून आहेत, त्यांनी या दोषांचा परिहार केला पाहिजे, दोष दूर केले पाहिजेत असं समर्थ सांगतात आहे. आणि या पुढच्या ज्या ओवी आहेत त्या ओवींमध्ये समर्थ खऱ्या साधूंचे लक्षण सांगतात आहे. म्हणजे हुकी सारिका भरी भरे, हुकी याचा अर्थ लहर आली असं म्हणतात. त्याप्रमाणे तो वागू लागतो. आता लहर आली म्हणून तो तसा वागला. मग विवेक सांगताना भरे, विवेक हा त्याच्या जवळच नसतो. दूरदृष्टीचे पुरे साधू नव्हेती. म्हणजे ज्यांना दूरदृष्टी नाही आहे, हुकी म्हणजे काय, आता आलं मनात आणि गेलं दुकानात, तसं व्हायला नको. म्हणून समर्थांनी सांगितलंय दूरदृष्टी पाहिजे, दुरून कळलं पाहिजे पुढे आपल्याला काय ते भोगावं लागणार आहे, पुढे काय परिस्थिती होणार आहे. दूरदृष्टी आपल्याला कळली पाहिजे. एखाद्या विचारावरून, एखाद्याच्या बोलण्यावरून आपण त्याच्याशी भांडायला जाणं हे चुकीचं आहे. दूरदृष्टी आपल्याला कळली पाहिजे, कारण प्रत्येक माणसाची गरज कधी ना कधीतरी लागत असते. म्हणून समर्थ म्हणतात दूरदृष्टी असली पाहिजे. दूरदृष्टी म्हणजे दूरचा विचार आपण केला पाहिजे, तरच आपल्याला यातून काय होईल, उत्तमाची सुटका होईल. म्हणून साधू संत म्हणतात आहे की आता मात्र खऱ्या साधूची, खऱ्या सद्गुरूंची, खऱ्या महंतांची, खऱ्या सत्पुरुषांची लक्षणे समर्थ आपल्याला आता सांगत आहे, ते नीटपणे ऐका. समर्थांनी म्हटलंय, कोणास काही न मागावे, उत्तमाची ओवी आहे, कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे भजनाकडे. आता मुख्य विषय समर्थांनी सांगितलेला आहे. मुख्य जो विषय आहे, कोणास काहीच न मागावे, कोणाकडे काहीच मागू नये. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये सुखाने, समाधानाने आणि ऐश्वर्याने राहावं. कारण सद्गुरू म्हणतात खरा साधू जो असेल, खरा परमार्थी जो असेल, तो कोणाकडे कधीच काही मागत नाही, त्याच्याकडे आपोआप सगळं चालून येतं. कोणाकडे मागणं हे उत्तमाचं लक्षण नाही. आपल्याकडे नाही ना, आपल्याकडे जे आहे त्याच्या सुखाने, समाधानाने राहावं. दुसऱ्याकडे बघून आपण कधीही हट होऊ नये, उदास होऊ नये. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पहिलं कथा निकीर्तन, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. म्हणजे पहिलं समर्थांनी सांगितलंय हरिकथा,
हरिकथा, हरिकीर्तन. मग हरिकीर्तन म्हणजे जगामध्ये असलेल्या सर्व लोकांचा जन्म केवळ भगवत प्राप्तीसाठी झालेला आहे. म्हणजे जन्म कशासाठी झालेला आहे? आपला जन्म कशासाठी देवाने केलेला आहे? आपल्याला जन्म कशासाठी घातलेला आहे? जन्माला कशासाठी घातलेला आहे? तर देवाची भक्ती करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मीला ओळखण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे सत्वगुणी मी कोण आहे? मी एक व्यक्ती आहे, मी एक स्त्री आहे? नाही. मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झालेला आहे? माझा जन्म कोणत्या कुळात झालेला आहे, कोणत्या घरी झालेला आहे ते मला माहीत पाहिजे. माझा जन्म का झालेला आहे? माझ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी. स्त्री असेल तर तिचा म्हणजे समर्थ म्हणतात आहे दोन्ही कुळांचा उद्धार ती करते. एक माहेरचाही करते, एक संसाराचा म्हणजे माहेरचाही करते आणि सासरचाही करते. त्यामुळे सत्वगुणी माणसांना भगवत भक्तीची आवड असते. पण रजगुणी जी मनुष्य आहेत, तमोगुणी जी लोक आहेत ती लोकांपासून दूर असतात. म्हणून अशा प्रकारे संमिश्र लोकांपासून दूर असतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की या अशा प्रकारे संमिश्र असलेल्या या जगतामध्ये जे लोक सत्वगुणी आहेत त्यांना भगवत भक्तीचा उपदेश करावा. जे लोक रजगुणी आहेत त्या लोकांना कर्मयोग सांगून कर्माच्या योगातून भक्ती सांगावी. जे तमोगुणी लोक आहेत त्यांना सत्वगुणींच्या संगतीला राहून आपण आपला तमोगुण कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणून समर्थ म्हणतात जेणेकरून सर्वांना तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे सगळे आम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहोत. आम्ही सगळे भगवत भक्त आहोत आणि म्हणून भगवत भक्ती हे मुख्य सूत्र आपल्या हातात घ्यावं आणि कोणाजवळ काही न मागावे, काहीही न मागावे, कोणास काहीच न मागावे. न मागणे हा साधूचा पहिला गुण आहे. तो सगळं देत राहतो. दुसऱ्याला द्यावं, दुसऱ्याला पाहिजे ते सगळं द्यावं, परंतु आपण दुसऱ्याकडून काहीच मागू नये, काहीच मागता कामा नये. मागितलं की माणसाची काय होते? किंमत कमी होते. म्हणून समर्थ म्हणतात मागितल्यामुळे किंमत कमी होते. मग बिन मागे मिले मोती. ज्यावेळी आपण मागत नाही त्यावेळी सद्गुरूंना आपली चिंता असते, सद्गुरूंना आपली अवस्था माहीत असते. सद्गुरू आपल्याला सगळं काही बहाल करतात. मग न मागता आपल्याला काय मोतीही मिळतात. आणि म्हणून आपल्याला जी भाकरी सुद्धा मिळत नाही, म्हणजे मागून आपल्याला भाकरी सुद्धा मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात भगवत भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे भजनाकडे. मग भगवत भक्तीकडे आम्हाला लोकांना लावायचं आहे, लोकांना लावावं. म्हणून समर्थाने पुढे दिले आहे परांतर रक्षयाची कामे बहुत कठीण विवेक वर्मे स्व इच्छेने स्वधर्मे लोक राहाटी. लोकांचा जनस्वभाव कसा आहे? सद्गुरू म्हणतात आहे लोकांचा जनस्वभाव कसा आहे, लोक राहाटी कशी आहे. माणसं आपल्या इच्छेप्रमाणे वागतात. मग माझी ही इच्छा आहे ती मी करेन. मग लोकांच्या इच्छेप्रमाणे स्वधर्म सांगावा, त्यांच्या इच्छेला कर्तृत्वाची जोड लावावी. स्वधर्म या शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. मी माझं कर्तव्य पूर्ण करेन, मी माझा स्वधर्म पूर्ण करेन, याचा अर्थच मी माझं कर्तव्य पूर्ण करेन. अशा प्रकारे लोकांना स्वकर्तृत्वासाठी प्रवृत्त करा. जो त्याचा व्यापार असेल, जो त्याचा व्यवसाय असेल, त्याच्या त्या कामासाठी त्याला आपण प्रवृत्त केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आळस टपोऱ्या राक्षस मोठा, त्याच्या छंदाने माणूस खोटा. त्याला हाणून लावसाल का झटकन शेतावर जरसाल का. म्हणजे प्रत्येक काम करत असताना आळसाचा त्याग करावा आणि आपला जो धर्म आहे, स्वधर्म आहे, त्याचं आम्ही पालन करावं. शिक्षकांनी उत्तम शिकवावं, डॉक्टरांनी उत्तमाची सेवा, रोग्याची सेवा करावी. समाजातील नाना प्रकारचे व्यवसाय करणारे उद्योगांनी आपापले व्यवसाय उत्तम करावे आणि या माध्यमातून आम्ही अंतरात्म्याची सेवा करावी, हे विसरू नये. अंतरात्मा म्हणजे भगवंत आहे. आपल्याकडे आलेलं प्रत्येक गिराईक हे काय आहे? भगवंत आहे. मग सगळ्यांच्या अंतरी तो आहे, त्याला निववता आलं पाहिजे. सगळ्यांना प्रसन्न करणं ही खरी भगवत भक्ती आहे. देवघरात बसणे, पूजा करणे आणि गंध अक्षता लावणे, पूजा वाहने, आरती करणे ही एवढी फक्त भक्ती नाही, ही भक्तीची सुरुवात आहे. पण याची व्यापकता मला जगामध्ये समर्थ भगवंत दिसू लागणे, मी ज्याचं काम करतो ती भगवत सेवा समजावं,
मग संत सावतामाळी नेहमी म्हणत असत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे जे मी निर्माण करतो आहे, सद्गुरू म्हणतात आहे, ते माझ्यातून निर्माण होत आहे, ही काय आहे, भगवत भक्ती आहे. हे माझं काम नाही, ही भगवंताची भक्ती आहे. भगवंत माझ्याकडून करून घेतो आहे, मी फक्त काय आहे, कळसूत्री बाहुली आहे. म्हणजे मी ज्यांना ते देतो आहे तेही भगवत भक्त आहे नव्हे, ते कसे आहेत, भगवंत आहेत, त्यांना मी देतो आहे. अशा प्रकारचा विचार जोपर्यंत दृढ होणार नाही तोपर्यंत खरी सेवा घडणार नाही. म्हणून समर्थांनी किती काळजी घेतली आहे पहा. म्हणून समर्थ म्हणतात, आपण तुरुक गुरु केला, शिष्य चांभार मिळविला, नीच यातीने नासला समुदाव. ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी. उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर. मग समर्थ म्हणतात, साधूंचं मुख्य लक्षण काय आहे तर निस्पृह आहे. म्हणजे जगतातला कोणताही मोह त्याला नसतो. या जगामध्ये असलेली कुठलीही गोष्ट त्याला मोहात पाडू शकत नाही, तो खरा निस्पृह आहे. मग एखाद्या गोष्टीची मला लालसा नसणे हे निस्पृहाचं एक अंग झालेलं आहे. पण खरा निस्पृह जो असतो त्याला कशाच्याही संघाची आवड नसते, तो खरा निस्पृह आहे. आवड म्हणजे झालीच तर ती फक्त भगवंताची झाली पाहिजे. त्याला आवड कशाचीच नसावी, फक्त आणि फक्त कोणाची असावी, त्या एका भगवंताची असावी, त्या सद्गुरूंची असावी, माझ्या सद्गुरूंची असावी. ज्या सद्गुरूंनी मला हे उत्तमाचं आयुष्य दिलेलं आहे, ज्या सद्गुरूंच्या याच्यावर मी उत्तमाची जगते आहे, ज्या सद्गुरूंनी मला सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य प्रदान केलेलं आहे, संपत्ती, संतती, प्रसिद्धी सगळं काही एवढं उत्तमाचं दिलेलं आहे, हा नरदेह उत्तमाचा दिलेला आहे, सगळं काही, कुटुंब असेल, अजून काही असेल, सगळं उत्तमोत्तम दिलेलं आहे. मग त्या सद्गुरूंची मी कायम ऋणी राहीन शेवटच्या क्षणापर्यंत. उत्तमाचा सद्गुरूंची काय करीन मी, भक्ती करीन शेवटच्या श्वासापर्यंत. मला सद्गुरूंची भक्ती मिळाली पाहिजे. आणि हे सद्गुरू राया हे तू उत्तमाचं जे आयुष्य दिलेलं आहे त्याच्यात मला खूप समाधान, खूप आनंद, खूप शांती, खूप ऐश्वर्य, सगळं काही उत्तमाचं दिलेलं आहे. फक्त एकच माझी आस आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुझी भक्ती, तुझी सेवा मला अखंड करता यावी. याच्यासाठी फक्त एकच निवेदन आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाम माझ्या मुखात आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून त्यांनी म्हटलं आहे की कोणत्याही गोष्टीची मला लालसा नाही, फक्त एकच आवड आहे, एकच लालसा आहे, ती मध्ये भगवत भक्तीची आवड आहे, संत संघाची आवड आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, उत्कट भव्यतेची घ्यावे. उत्कट याचा अर्थ उत्कृष्ट, तितके घ्यावे आणि मळमळीत अवघेची टाकावे. जे मळमळीत आहे, जे त्यात जे आहे त्याला का स्वीकारता, चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात. जसं आपण भुईमुगाच्या शेंगा आणतो, भुईमुगाच्या वरची टरफल स्वीकारतो का नाही, आतली शेंग, आतला गर असतो, आतली जी बी असते ती आपण स्वीकारतो. मग त्या भाजल्यानंतर त्याचे दाणे निघतात, फलकट आपण टाकून देतो, मग त्याला मळमळीत म्हणतात. मग जे टाकून देतो, समर्थ म्हणतात आहे, जे टाकून देतो ते मळमळीत आहे. बरं, फलकट स्वीकारायचे आहेत आणि दाणे टाकून द्यायचे, हा शहाणपणा आहे का, नाही. म्हणून मळमळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. मग ते जे लोक निस्पृह जगात आम्ही पाहतो आहे, जे लोक निस्पृह म्हणजे निस्पृह आहे, त्या लोकांची कीर्ती दिगंती पसरली आहे. जे लोक लोभी आहेत, जे मोहात पडलेले आहेत, जे स्वार्थी आहेत, त्या लोकांना कोणीही प्रिय नाही आणि ते लोकही कोणाला प्रिय नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, आपल्या प्रत्येक गोष्टी या आदर्शच असल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आदर्श दिसला पाहिजे. म्हणून समर्थाने पुढे म्हटलंय, अक्षर बरे लिहावे, अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर. मग समर्थ म्हणतात आहे, सगळं बरं असलं पाहिजे.
जो कीर्तनकार आहे, जो प्रवचनकार आहे, जो समाजाचा मार्गदर्शक आहे, जो समाजाला काही चांगल्या गोष्टी सांगणारा आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी उत्तम असल्या पाहिजेत. त्याला चांगलं गाता आलं पाहिजे, त्याला चांगलं वाचता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्याला चांगलं सांगताही आलं पाहिजे, त्याला अर्थ कळला पाहिजे. म्हणजे सगळ्या उत्तम गोष्टी त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून पुढे समर्थ देतात, दीक्षा बरी, समर्थांनी पुढे दिलेला आहे, दीक्षा बरी मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी, राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी, अलिप्तपणे. हे सगळं करतो पण त्यापासून कसा राहतो, अलिप्त राहतो. जसा मासा बघा, मासा हा पाण्यात राहतो पण पाणी त्याच्यामध्ये घुसत नाही, घुसतं का नाही. नाव पाण्यात राहते पण नावेमध्ये पाणी येत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे कसं अलिप्त राहणं बघा, अलिप्त राहणं. ते अळूचं पान जे आहे, अळूचं पान बघा आता पावसामध्ये आपल्याला दिसेल काय ती अलिप्तता असते बघा. अळूच्या पानावर पाण्याचा थेंब पडतो तो सहज असा घरंगळत असतो परंतु तो पाण्याचा थेंब त्याला लागत नाही. जसं कमळ आहे चिखलात उमलतं परंतु चिखल त्याला काही केलं लागत नाही. ही अलिप्तता पाहिजे. जसं समर्थ म्हणतात आहे तसंच आहे. पारा आम्ही हातात घेतला, तो पारा आमच्या अंगाला जराही लागत नाही. हातातून सोडला की ती खाली पडून जातो. मग पाऱ्याला कशाचाही स्पर्श होत नाही किंवा पारा दुसऱ्याला चिकटत नाही किंवा दुसरी वस्तू पाऱ्याला चिकटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अलिप्तपणा असला पाहिजे. त्यात लिप्त झाला की त्याचा नाश झाला समजायचो. म्हणून अलिप्त हा शब्द फार सुंदर आहे. जो लिप्त नाही तो अलिप्त. म्हणून समर्थ म्हणतात अखंड हरिकथेचा छंदू, सकळांच लागे नामवेदू, प्रगट जगाचा प्रगट जयाचा प्रबोधू, सूर्य जैसा. मग सूर्य जसा आकाशात प्रकाशतो आणि सर्वांना प्रकाश देत राहतो, आनंद देत राहतो. मग सूर्य आहे म्हणून जीवन आहे. त्याप्रमाणे असा निस्पृह पुरुष अखंड त्याच्या अंतकरणामध्ये तो भगवंताचा सूर्य, नामाचा सूर्य तो नेहमी प्रकाशित असतो. त्याला त्याचा छंद असतो. तो सगळ्यांना नामाचा उपदेश करतो. काही करू नका, फक्त नामस्मरण करा असं तो सतत सांगत असतो. कारण त्याच्या अंतकरणामध्येच भगवंत बसलेला आहे, त्याच्या अंतकरणामध्येच भगवंताचा वास आहे, त्याच्या अंतकरणामध्येच भगवंत आहे. म्हणून म्हटलंय नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, राम नामे नासती, नामे पाप जळे, महामुकू बरे. म्हणजे नामाने काय काय होतं हो, तर नामाने पाप जळतं. म्हणून समर्थ म्हणतात दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निवू जाणे, सकांचे मनीचे जाणे, ज्याचे त्यापरी. म्हणजे जसा वाल्या कोळी होता, मग त्याने एवढं सगळं, सद्गुरू म्हणतात आहे वाल्या कोळीची गोष्ट आपल्याला माहिती आहे. तो वाल्या कोळी होता आणि त्याचा परिवार होता. मग तो वाल्या कोळी त्यांचं पोट भरण्यासाठी, घरातल्या माणसांचं पोट भरण्यासाठी, मुलाबाळांचं, बायकोचं आपलं पोट भरण्यासाठी तो काय करायचा, म्हणजे जे रस्त्याने जायचे, ज्या वाटेने जायचे त्या वाटेने मारायचा आणि त्यांना काय करायचा, त्यांच्याकडचं जे सगळं काही आहे धन, म्हणजे पैसा अडका किंवा जे दागिने आहे ते सगळे काढून घेऊन तो काय करायचा, घरी आणून त्यांना द्यायचा. म्हणजे त्याच्यातून त्याची रोजीरोटी चालायची, त्याचं घर चालायचं. मग असं तो मारल्यावर जेवढे त्याने अपराध केले तेवढे त्याने हंडा भरलेला होता. म्हणजे त्याच्या पापाचं त्याच्याकडे काय होतं, तर त्याने मोजमाप ठेवलेलं, म्हणजे किती मी पाप केलेलं आहे ते त्याने ठेवलेलं होतं. म्हणजे त्याला ज्यावेळी कळलं की ह्या पापाचा भागीदारी फक्त मी एकटाच आहे, त्यावेळी त्याने जे सोडलं तो नामस्मरणाला लागला. म्हणजे जोपर्यंत मग त्याला काय झालं, समर्थ म्हणतात आहे सद्गुरूंनी दर्शन दिलं. तसंच आहे, म्हणजे नामस्मरण काय होतं, हे सगळं निघून जातं. दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निवू जाणे, सकळांचे मनीचे जाणे, ज्याचे त्यापरी. संगतीचे मनुष्य पालटे, संगतीने मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव. मग समर्थ म्हणतात आहे की दुर्जनासी, त्याला अखंड हरिकथेचा छंद लागलेला असतो. तो लोकांना नामाचा वेध लावतो, त्याचा प्रबोध, त्याचे ज्ञान सूर्यासारखं प्रगट असतं. म्हणून समर्थ म्हणतात दुर्जनासी राखो जाणे, दुर्जनांना कसं सांभाळायचं हे तो जाणतो, सज्जनांना कसं निवावं हेही तो जाणतो. ज्याच्या जे मनात असेल ते तसंच तो बरोबर
जाणतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात संगतीचे मनुष्य पालटे. संगतीत राहून मनुष्याची प्रगती होते. म्हणजे एखादा मनुष्य बिघडतो किंवा एखादा चांगला राहतो. मग संगतीने जशी संगत असेल तसा मनुष्य घडत जातो. म्हणून संगतीचे मनुष्य पालटे म्हणजे त्याच्या संगतीत येणाऱ्या माणसात बदल घडून येतो. त्याच्या ठिकाणी उत्तम गुण उत्पन्न होऊ लागतात आणि लोकसमुदाय अखंड परमार्थाचा अभ्यास करू लागतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की उत्कट आणि जेथे जेथे नित्य नवा जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची नेदी. म्हणजे जेथे तेथे नित्य नवा, तो जेथे जेथे जातो तेथे तेथे तो नित्य नवाच वाटतो. सर्व लोकांना तो हवा हवासा वाटतो. परंतु तेथे लालचीच्या मोहात तो कधीही अडकत नाही. म्हणून उत्कट निस्पृता धरली, त्याची कीर्ती दिगंती फाकली. उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. उत्कट असलं पाहिजे. समर्थाने जागोजागी उत्कट शब्द वापरलाय. उत्कट म्हणजे श्रेष्ठ. त्यामध्ये एकतरी गुण माणसाकडे उत्कट असला पाहिजे. समर्थाने या 4 ओळींमध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर समर्थ म्हणतात दुर्जनास राखो जाणे. म्हणजे दुर्जनाला सुद्धा दुर्जन म्हणून राखणार नाही. दुर्जन आम्ही जर आहे असं सांगितलं तर तो दुर्जन आपल्याला अधिक त्रस्त करतो. म्हणून त्या दुर्जनाला दुर्जन न म्हणता सज्जना परिस आळवावे महत्व देऊनी. मग याला म्हणतात राखणं. म्हणजे दुर्जन प्राणी भेटला तर तो प्रगट करून उपयोग नाही. दुर्जन जनामध्ये प्रगट तरी अखंड पडे खटखट म्हणून ती वाट बुजवून टाकावी. मग काय करावं? सज्जनाला आपलंसं करावं, त्यांच्या अंतःकरणाला निववावं, शांत आणि सुख त्यांना प्रदान करावं. मग सकळांचे मनीचे जाणे, ज्याचे त्यापरी कुणाला काय म्हणजे कुणाला काय हवं ज्याचं त्याला संगतीने मनुष्य पालटे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की त्याच्या ठिकाणची उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग, उत्कट अनुष्ठान ठाई ठाई प्रगट होत असतं. त्याच्या उत्कट निस्पृहतेमुळे त्याची कीर्ती सर्व ठिकाणी पसरते आणि त्याच्या उत्कट भक्तीने काय होतो, जनसमुदाय आहे तो निवतो. मग कुठलीही गोष्ट करताना चांगल्यांच्या संगतीत मनुष्य चांगलाच होतो आणि वाईटाच्या संगतीला मनुष्य वाईटच होतो. म्हणून संगती कशी असावी? उत्तमाची असावी. उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव. मग कुठलीही गोष्ट उत्कटतेने केल्याशिवाय कधीही कीर्ती मिळत नाही. उगीच वनवन हिंडून काय होणार आहे? म्हणून म्हटलंय समर्थाने जो अभ्यास आहे तो अशा प्रकारे पाहिजे जेथे जेथे नित्य नवा म्हणून सांगितलेलं आहे समर्थाने. म्हणून सांगितलंय समर्थ म्हणतात आहे एक तरी कला माणसाकडे अंगात असली पाहिजे जेणेकरून लोकांना लक्षात आला पाहिजे की हा विशेष गुण त्याच्यामध्ये आहे. म्हणून समर्थाने असे विशेष गुण इथे सांगितलेले आहेत. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की काही नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल. म्हणजे नाही देहाचा भरवसा आहे का? देहाचा भरवसा नाही. केव्हा सरेल वैसा प्रसंग पडेल कैसा कोण जाणे. म्हणजे कधी काय होईल याचं काहीच सांगता येत नाही. आता मी उत्तमाची बोलते, थोड्या वेळाने 5 मिनिटांनी कधी माझं काय होईल याची काही शाश्वती नाही. म्हणून समर्थ म्हणतात आपल्या देहाचा काही भरवसा नसतो. आयुष्य केव्हा सरेल हे सांगता येत नाही. केव्हा कसा प्रसंग पडेल हे कोण जाणते. म्हणून म्हटलं या कारणे सावधान असावे, जितुके होईल तितुके करावे, भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ. म्हणून सूक्ष्म समर्थ म्हणतात आहे काय आहे की सावध असावं. आपल्या हातून जितके काही चुकतं ते काय समर्थ म्हणतात आहे की ते सगळं चुकत आहे ते भगवंताच्या कीर्तीने हळूहळू काय करावं, भगवत कीर्तीने भरावे भूमंडळ. चुकत आहे ते सगळ्यातून सावरावं आपण. आपणासे जे जे अनुकूळ ते करावे तात्काळ, होईना त्यास निवळ विवेक उमजावा. विवेकामध्ये सापडेना ऐसा तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडी. मग अखंड तजविजा चाळना, जेथे पाहता काय उणे तेथे एकांते विन प्राणी याते बुद्धी कैची. म्हणजे एकांतामध्ये बसल्यावर माणसाला ज्ञान प्राप्त होतं.
लोकांतामध्ये नुसता गलबला असतो बघा, त्यामुळे अभ्यास करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी सुद्धा एकांतात बसायला पाहिजे. साधकाने सुद्धा साधना करायची आहे तर ती एकांतात करावी लागते. काय जी आपल्याला प्रगती करायची असेल ती सगळी एकांतात केली पाहिजे. कला गुण प्राप्त करायचे असतील तर ते सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहे एकांतात आहेत. प्राप्तीनंतर लोकांत आहे. प्राप्ती मिळेपर्यंत लोकांत आपल्याला कळता कामा नये, लोकांतामध्ये ते जाता कामा नये. लोक प्राप्तीसाठी लोकांतात जातात आणि एकांतामध्ये झोपा काढतात. मग समर्थ म्हणतात प्राप्त करायचं असेल तर एकांताशिवाय ज्ञान प्राप्त नाही. म्हणून म्हटलंय येथून एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. म्हणजे येथून तेथपरी त्या ठिकाणी गोवा राहणार नाही, गुंता राहणार नाही. सगळा गुंता सुटून जातो जेव्हा तुम्ही एकांतामध्ये विचार करता. जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो, समस्या येतात, अडचणी येतात, संकट येतं, त्याच बाबतीत आपण सगळ्या लोकांची चर्चा करत बसतो तर आम्हाला उत्तर मिळत नाही. समर्थांना सूचना म्हणजे समर्थ त्यासाठी सांगत आहे एकांती बैसोनी विवेक योजना करावी. म्हणजे अफजल खान जेव्हा चालून आला होता तेव्हा समर्थांच्या त्या पत्राचा उल्लेख केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात विवेक करावे कार्य साधन शेवटची ओळ आहे. आणि समर्थ म्हणतात एकांती बैसून इष्ट योजना करावी, एकांती बसावं. या जगामध्ये जे जे आम्हाला काही प्राप्त करायचं असेल, कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर त्यासाठी एकट्यामध्ये एकांतात बसून सगळी योजना केली पाहिजे. विवेक सुद्धा एकांतात करावा, भगवत प्राप्ती सुद्धा एकांतामध्ये आहे. म्हणून अशा प्रकारे या जगामध्ये समर्थ नानाविध प्रकारे आपल्याला समजून सांगतात आहे की माणसाच्या देहाचा काही भरवसा नाही, कोणालाही. समर्थ म्हणतात माणूस कधी जाईल याची काही गॅरंटी नाही, कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून केव्हा सरेल वैसा, म्हणून आताच करा. आम्हाला अनुकूलता आहे, आमची प्रकृती चांगली आहे, आमचं भविष्य चांगलं आहे, आरोग्य चांगलं आहे आणि आजूबाजूला चांगलं वातावरण मिळालेलं आहे. ताबडतोब नामस्मरण करा, भगवत भक्तीला सुरुवात करा. आपण चांगले दिवस ऐशारामामध्ये, लोभामध्ये आणि आपले इंद्रिय सुखामध्ये, विषय सुखामध्ये आम्ही घालवतो आणि जेव्हा दुःखाचे दिवस येतात तेव्हा आपल्याला भगवत भक्ती आठवते. तेव्हा आम्हाला काही करता येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही तेव्हा ग्रंथ वाचता येत नाही, ऐकू येत नाही तेव्हा कीर्तनाला जायचं आणि चालता येत नाही तेव्हा तीर्थयात्रेला जायचं. याने काय प्राप्त होणार नाही. करायचं असेल तर आत्ता करा, उशीर करू नका असं समर्थ सांगतात. मग आता वेळ नाही आमच्या जवळ, आम्हाला घाई आहे, म्हणून काय करायचं असेल ते आत्ताच करा. म्हणजे आपणास जे जे अनुकूल आहे ते करावे. तत्काळ अनुकूल आहे ना, चटकन करा, होईल त्यास निवळ विवेक समजावा. म्हणजे विवेकाने सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून येतील. विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना. मग समर्थ म्हणतात आहे की विवेकामध्ये सापडत नाही असं काहीच नाही का हो. विवेकाच्या माध्यमातून वाटेल त्या समस्यांची आपल्याला उत्तरे मिळू शकतात, पण त्यासाठी विवेक असला पाहिजे, ती बुद्धी असली पाहिजे. एकांती विवेक अनुमान आणून सोडी, म्हणून अखंड तजविजा चालना घेते. म्हणून अखंड तजविजा असल्या पाहिजे, अखंड प्रयत्न असला पाहिजे. तजविजा करणे म्हणजे त्याची उपाययोजना करणे, उपाययोजनेसाठी सतत विचार करणं, विचारी असणं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की आम्हाला याची देही याची डोळा, म्हणजे समर्थ म्हणतात आहे आमच्या अंतरी भगवंत आहे, एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. तो आम्हाला जर ओळखायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एकांती बसून विचार करावा लागेल. म्हणून त्यासाठी ते ध्यान, धारणा, साधना, उपासना, नामस्मरण हे कितीतरी उपक्रम आहेत, ऐकावं आणि विचार एकांतात करावं. अशा प्रकारे जे आम्हाला प्राप्त करायचं असेल तर असं केलं पाहिजे. महंतांचे, सद्गुरूंचे आणि साधू संतांचे उत्तम गुण आम्ही अंगीकारले पाहिजे. जे साधू संतांनी प्राप्त केलं ते आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणून याची देही याचा डोळा, याची डोळा म्हणजे आम्हाला भगवत प्राप्ती झाली पाहिजे असा ध्यास लागावा. आणि तो ध्यास लागणं म्हणजे नरदेहाचं कल्याण करणं आहे. म्हणून समर्थ अशा प्रकारे या समासाची इथे सांगता करताना म्हणतात आहे की इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.